कफ सिरपमुळे आणखी एक बळी। मध्य प्रदेशमधील 18 महिन्यांच्या बाळाचा नागपूरमध्ये झाला मृत्यू। मध्य प्रदेशमधील छत्तीसवर याचा परिणाम। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता। शिंदे सरकारपेक्षा प्रति हेक्टरी किमान 2 ते 5 हजार रुपये अधिक मदत जाहीर करण्याचा सरकारचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती वकिलाकडून बूट फेकण्याचा झाला प्रयत्न। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न, मात्र गवई यांच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। पंतप्रधान मोदी यांच्याकडून सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही। मोदींची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील नोंदवला निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रोहित पवार करणार आंदोलन। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ हे आंदोलन। नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार लोकार्पण। विमानतळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर। महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये उर्दू ही पर्यायी भाषा म्हणून शिकवावी। उर्दू साहित्य संमेलनामध्ये नवाब मलिक यांची मागणी। हिंदी आणि संस्कृतप्रमाणे उर्दू देखील पर्यायी भाषा असावी, मलिक यांचं मत। महाराजांच्या दरबारात पर्शियन आणि मराठी या दोन्ही भाषा होत्या। महाराष्ट्राला उर्दू जिवंत ठेवता आली। भारताची उर्दू सगळ्या जगात बोलली जाते। कार्यक्रमात जावेद अख्तर यांचंही विधान। नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावरून शिर्डीमध्ये राजकीय फटाके। शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला दादांनी मारलं, आई दादांचं वाक्य खरं ठरलं, या बॅनरची शिर्डीमध्ये चर्चा। मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरती कारचा झाला अपघात। कार चालकाचं सुटलं नियंत्रण, त्यामुळे पुलाची रेलिंग तोडून कार थेट समुद्रात। जवानांनी समुद्रात उडी घेत कार चालकाला वाचवलं।